कोल्हापूरमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल पंपावर निदर्शनं करण्यात येत आहे। कोल्हापूर शहरातील फुलेवाडी इथल्या पेट्रोल पंपावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। आंदोलन सुरू झालेलं आहे। आंदोलक हातात वेगवेगळे बोर्ड घेऊन दाखल झाल्याचंही पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय, कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली, त्या विरोधात सध्या हे आंदोलन सुरू आहे। हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। आश्वासनं हवेत फिरली, महागाईची झळ मात्र कायम उरली, अशा पद्धतीची बॅनरबाजी सध्या केली जाते, पोस्टरबाजी केली जाते। कोल्हापुरात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। लोकांना घरात बसवून सांगणाऱ्या व स्वतः विजयी दौरा करणाऱ्या सरकारचं करायचं काय? मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, जनतेला महागाई करणाऱ्या सरकारचं करायचं हा करा। खाली डोकं वर पाय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, सध्या आंदोलन सुरू आहे, काय त्यांची मागणी आहे, कशा पद्धतीची घोषणाबाजी तिथे केली जाते? नक्कीच आपण पाहतो की महागाईच्या विरोधात आणि त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचे जे दर वाढलेले त्याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल पंपावर या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात निदर्शनं करत या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। भूमिका अशी आहे की अशा प्रकारे डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असतील, पेट्रोलचे दर वाढत असतील तर महागाईचा झळा ह्या सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहेत। त्यामुळं सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेण्याआधी विचार करायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका होती। एकूणच आपण पाहतो की काँग्रेसचे नगरसेवक आहेत, त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की हे आंदोलन होत आहे, कशा प्रकारची भूमिका तुमची आहे? आंदोलन आता तुम्ही जाता अलीकडे बघितलं तर प्रत्येक पंपावर होणारी लोकांची गैरसोय, त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठ येणारी भाववाढ आणि त्याच्या पाठोपाठ येणारी ही महागाई, या अशा परिस्थितीत लोकांच्या पाठीशी उभा राहून लोकांच्या ज्या भावना आहेत त्या रस्त्यावर येऊन वरच्या तख्तापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आमचा आंदोलनाचा आजचा विषय आहे। आपण पाहतो की सर्वच पेट्रोल पंपावर अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जातो। इतकंच नाही तर आपण पाहतो की काँग्रेसचे आमदार सतेज पाटील देखील काही वेळेत या आंदोलनामध्ये सहभागी होणार। पण एकूणच आपण पाहतो की मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। भूमिका एकच आहे की पेट्रोल डिझेलचे दर वाढ ज्या पद्धतीने केले जात आहेत ते सर्वसामान्यांना या ठिकाणी न परवडणार आहेत। त्यामुळे सरकारनं अशा प्रकारे दरवाढ करू नये, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या बाहेर आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होऊन या ठिकाणी आपण पाहतो की निदर्शनं करताना दिसत आहेत। निश्चित प्रताप, त्या आंदोलकांकर्त्यांशी चर्चा करा, त्यांची काय मतं आहेत ती जाणून घ्या। आणखी तिथे खूप आंदोलक आहेत, वेगवेगळी फलकबाजी त्यांनी केलेली, काय त्या फलकांवर लिहिलेलं आहे ते सांगा। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। एकूणच आपण पाहतो की मला सांगा या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, काय भूमिका आहे? महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे, सर्वसामान्यांचं जगण्याचं मुश्किल होऊन बसलेलं आहे। तर याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे जमलेला आहे। काय सांगाल? केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आहे तुम्ही, काय म्हणणं आहे काय तुम्ही? या ठिकाणी केंद्र सरकारने जे पेट्रोल डिझेल इंधन दरवाढ केलेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांचं जीवन या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे। खरं तर एकीकडं सरकार लाडक्या बहिणी म्हणून 1500 रुपये देत असताना एकीकडे महागाई वाढवून या ठिकाणी सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करत आहे। आणि त्याचा आज जर बाजारामध्ये आपण बघितलं तर जीवनावश्यक सगळ्या वस्तू महाग झालेल्या आहेत। आणि या पेट्रोल दरवाढीचा मी या निमित्ताने जाहीर निषेध करतो। धन्यवाद। काय सांगाल? एकीकडे आपण पाहतोय की परवाच दरवाढ झाली होती, त्याच्यानंतर पुन्हा 90-96 पैसे दरवाढ झालेली आहे। आता पेट्रोल डिझेलचे दर भाव वाढलेलेच आहेत, तसेच गॅसचे सुद्धा भाव 1000 रुपये वाढलेले आहेत। बरं प्रताप, आपण पाहतो की आजच्या दिनाचे स्वप्न पाहत होतो पण जुनेच दिवस बरे होते, अशा प्रकारचं म्हणणं मांडत त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। अगदी धन्यवाद प्रताप, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।